मुसळधार पावसाचा मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरू. हार्बर मार्गावरीलही वाहतूक उशिरानं सुरू. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू. अनेक नद्या ओसंडून वाहू लागल्या. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. उरणमध्ये पावसाचा कहर. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. नंदुरबारमध्येही मुसळधार पावसामुळे 6 एकरवरील केळी बागा नष्ट. केळी पिकांचं लाखोंचं नुकसान. 20 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत. दौंडमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. पावसामुळे नागरिकांचे संसार रस्त्यावर आल्यानं महिलांना अश्रू अनावर. सिंधुदुर्गात पावसाची रिपरिप सुरू. हवामान खात्याचा कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. बीडमध्ये वडगाव कळसंबर गावात ओढ्याचं पाणी शिरलं. अचानक ओढ्याचं पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ, तर गावातील पेवर ब्लॉकच्या कामाचं नुकसान. पुढील 3 ते 4 तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस. 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज. राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. गेटवे ते मांडवा जलवाहतूक उद्यापासून 31 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 3 महिने जलमार्गाची प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. मध्य रेल्वेवरील माटुंगा स्टेशन इथे लोकल थांबली. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं लोकल थांबली. मध्य रेल्वेची वाहतूक संथ गतीनं, तर पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता. मुंबईत मुसळधार पावसाचा वाहतुकीला फटका. पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी. मुसळधार पावसाने वाहतूक धीम्या गतीनं सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.